घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी हो, स्वामी हो, स्वामी. नमस्कार, वेलकम टू द सक्सेस टॉक शो. आणि आज आपल्या सोबत आहेत श्री अशोक कुलकर्णीजी. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि आजपर्यंत महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला मालिकांमधून स्वामींची भूमिका करताना बघितले, तर तुमचा तो अनुभव आमच्या दर्शकांपर्यंत तुम्ही आज पोहोचवालच. पण त्याच्या व्यतिरिक्त, कारण भूमिकेच्या मागे असणारं जे व्यक्तिमत्व असतं, ती व्यक्तिमत्वाची जी एक छटा असते ती त्या भूमिकेवर आलेली असते. द सक्सेस टॉक शो मध्ये तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. आणि आमच्या दर्शकांना तुमची ओळख तुम्ही कशा पद्धतीने सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. माझी ओळख म्हणजे मी तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे, पण मी स्वामींची चाकरी करतो. मी अभिनेता आहे आणि त्यामुळे एक स्वामींचा आशीर्वाद माझ्यावरती आहे. पण मी असं मानतो की तुम्ही आणि मी एकच आहोत, हीच माझी ओळख आहे. किती छान. असं म्हणतात की या जगामध्ये आत्मा परमात्मा यांच्यासोबत जेव्हा एक कनेक्शन निर्माण होतं तेव्हा आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती येते. आणि जेव्हा गुरूंचा उपदेश आपल्या सोबत असतो तेव्हा आपण बरोबर त्या रस्त्याने जात असतो. आपण असं म्हणायला जातो की जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला यशस्वी व्हायचं असतं तेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की 4 पद्धती असतात. एक म्हणजे तुम्हाला ते काम आवडत असलं पाहिजे, तुमची एक्सपर्टी असली पाहिजे, तुम्ही असे निपुण असले पाहिजे. त्यानंतर ते काम समाजाच्या उपयोगी येणारं असलं पाहिजे. आणि चौथं म्हणजे की त्या कामातनं तुम्हाला पैसे किंवा एक मॉनिटरी बेनिफिट मिळाला पाहिजे. आणि जर ह्या 4 गोष्टी तुमच्या कामातनं होत असतील तर तुमचं काम हे तुम्हाला काम वाटत नाही, तो तुमचा छंद वाटतो. आणि अशा पद्धतीने माझं जे काम आहे त्यामध्ये मी विद्यार्थ्यांना शिकवतो आणि तो माझा एक छंद पण आहे. सो त्या विद्यार्थ्यांपर्यंत अजून माहिती किंवा अजून चांगल्या प्रकारचं कॉन्टेंट पोहोचवण्यासाठी हा सक्सेस टॉक शोचा एक सुरू केलेला प्रपंच आहे. आणि त्यात तुम्ही आज आलात त्याबद्दल खूप खूप स्वागत आहे. पर्सनल व्यक्तिमत्व म्हणाल तर काय सांगू आता, कारण असे अनेक पैलू आहेत त्याच्यामध्ये की एखादा पैलू काढून जर मी सांगितला तर तो दुसरा पैलू नाराज होऊ शकतो. टू बी व्हेरी फ्रँक, मी अभिनेता व्हायच्या आधी मला क्रिकेटर व्हायचं होतं. हा माझा मोठा पैलू होता. पण म्हणतात ना की जे तुमची डेस्टिनी असते तेच तुम्हाला तिकडे घेऊन जाते. काही वैयक्तिक किंवा घरगुती कारणांमुळे मी नाही क्रिकेटर होऊ शकलो, विच वॉज माय ग्रेट पॅशन. म्हणजे मी आमच्या इंटर रेल्वे टुर्नामेंट्स मधनं खेळायचो तेव्हा आय वॉज अ गुड बॉलर आणि कुठेतरी वाटत होतं की येस आय कॅन डू इट. पण नाही जमलं. आणि जमल्यानंतर मग लग्न झालं, जबाबदाऱ्या आल्या. पण कुठेतरी ना एक माझ्या घरी माझा मोठा भाऊ हा जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी, तर आमच्या घरी त्या काळी रिहर्सलला पुरुषोत्तम बेर्डे, प्रशांत दामले, विजय चव्हाण, निवेदिता जोशी हे अशी सगळी मंडळी आमच्याकडे भायखळ्याला रिहर्सलला यायची. तेव्हा मी शाळेत होतो. ते सगळे हॉलमध्ये रिहर्सल करायचे, वाचन करायचे, कविताचं वाचन व्हायचं आणि मी आतल्या खोलीत असायचो. पण ते कानावर पडायचं. ते कानावर अशा रीतीने पडत गेलं की यार हे असं फील्ड आहे की इथं आपल्याला काहीतरी करता येईल. एक आदर्श तुमच्या समोर डेव्हलप होत गेला. कारण ते वयच तसं होतं की ते डेव्हलपमेंट होत गेली. आणि मग कुठेतरी असं वाटलं मला की आपण हे करू शकतो की हे आपला हा माझा मार्ग आहे आणि या मार्गावर तुम्ही जायला पाहिजे. तर मग लग्नही झाल्यानंतर कालांतराने जबाबदारी आली, पण पॅशन जे असतं ते तुम्हाला शांत बसू देत नाही. सेम केस माझी झाली. आय वॉज नॉट सम डिफरंट पर्सन. पण तुम्ही जसं म्हणता एक मोटो असला पाहिजे किंवा पॅशन असलं पाहिजे, तेच तुम्हाला पुढे नेतं. तर माझ्या बाबतीत तेच झालं आणि घरच्यांच्या मागे लागलो, मला हेच करायचं आणि मग अभिनय क्षेत्र निवडलं. पण मी माझ्या या आत्ता पॉडकास्ट ऐकणाऱ्या अनेक मित्रांना सांगू शकतो की इट्स नॉट अन इझी जॉब. तुमच्या म्हणण्याप्रमाणे पॅशन असायला पाहिजे, ड्रीम असायला पाहिजे आणि तो एम तुम्हाला गाठायची तुमची ताकद असायला पाहिजे. हे सगळं असल्याशिवाय तुम्ही त्या लेवलला जाऊ शकत. मी अजूनही म्हणत नाही मी त्या लेवलला गेलो आहे. इट्स नॉट माय डेस्टिनेशन, अजून मला गाठायचं आहे. पण कुठेतरी रेकग्नायझेशन आलेलं आहे. दॅट इज माय सॅटिस्फॅक्शन. असं म्हणतात की आयुष्यात जेव्हा आपण प्रयत्न करतो आणि आपण एका ध्येयाच्या मागे लागतो तेव्हा आपल्याला यशस्वी व्हायचं असतं. आणि प्रत्येक माणसाची यशाची ही जी व्याख्या आहे ती वेगवेगळी असते. आता आपण द सक्सेस टॉक शोच्या 100व्या एपिसोड मध्ये आहोत. क्या बात आहे. आणि जवळपास मी अभिनंदन करू का तुमचं? नक्की नक्की नक्की.
अभिनंदन. म्हणजे 100व्या भागामध्ये तुम्ही मला आमंत्रित केलं, हा माझ्यासाठी मोठा मान आहे. इट्स अ सेंचुरी फॉर मी. अरे क्या बात आहे. आणि क्रिकेट सोबत तुम्ही ते जोडलेलं आहे. Yes. क्या बात आहे. खूप छान, खूप छान. बेसिकली लव क्षीरसागरचं यासाठी मी सगळ्यात प्रथम धन्यवाद देईन, कारण की त्यांनी तुम्हाला द सक्सेस टॉक शो मध्ये बोलवलं. एक 2018 साली सुरू झालेला हा प्रवास आज 2025 पर्यंत 100 एपिसोड्स झालेले आहेत आणि खूप छान वाटतंय. सो त्याबद्दल तुम्ही मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल तुमचं पण खूप खूप धन्यवाद. आणि जर आपण म्हटलं की 100 लोकांचे वेगवेगळे अनुभव जेव्हा मी ऐकले, तेव्हा त्यातनं मला अजून एक अशी गोष्ट कळली की प्रत्येकाला प्रत्येकाचं एक ध्येय असतं आणि जर आपण एकमेकांची ध्येय पूर्ण करण्यासाठी एकमेकांना मदत केली, तशा पद्धतीने द सक्सेस टॉक शो आपल्या तरुण वर्गाला चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहे. आयुष्यात आपल्याला यशस्वी व्हायचं असतं, पण यशाची तुमची व्याख्या काय आहे? तुम्ही यश कशाला म्हणता? मी समाधानाला यश म्हणतो. मग ते समाधान कुठलंही असो, वैयक्तिक असो, व्यावसायिक असो, आर्थिक असो, कौटुंबिक असो, हे यश मिळवणं आणि त्यात तुमचं समाधान असणं हे सर्वात मोठं आयुष्याचं ध्येय असतं. दॅट इज कॉल्ड अन अचिव्हमेंट. आपल्याला सगळं मिळत नाही. आज मला हे मिळालं आहे तर मला उद्या ते मिळेल या आशेवर मी जगत असतो, पण त्या यशाच्या मागे लागून ते यश हासिल करणं जे आपण म्हणतो ना, दॅट इज कॉल्ड युअर पॅशन. आणि ते यश जेव्हा मिळतं तेव्हा यू आर ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. तेव्हा यशासाठी झगडा हा केलाच पाहिजे. माझ्या आयुष्यातला करिअरमधला झगडा इतका प्रचंड होता की त्या काळी आजच्यासारखे मोबाईल नव्हते. इफ यू रिमेंबर तेव्हा पेजर होते. बरोबर. त्या पेजरवरती आम्ही एकमेकांशी कॉन्टॅक्ट करायचो. एका प्रोड्युसर्सला मी सतत फोन करत होतो की सर मला तुम्हाला भेटायचं, तुमच्याकडे काम करायचं आहे. आणि तो प्रोड्युसर भेटत नव्हता. त्याचा ऑफिसमधला मुलगा माझ्याशी बोलायचा. आणि एक दिवशी अचानक त्या मुलाचा मला फोन आला की सर ऑफिसमध्ये आहेत 9 वाजेपर्यंत, आजच येऊन जा, उद्या ते दिल्लीला चालले. कॅन यू इमॅजिन? डोंबिवली, दादर, अंधेरी, आझादनगर असा प्रवास करून, तेव्हा मेट्रो नव्हती, असा प्रवास करून मी त्यांच्या ऑफिसला पोहोचलो. ऑफिसमध्ये मी बाहेर बसलेलो आहे. माझ्यासमोर हिंदीतले बऱ्यापैकी दिग्गज कलाकार येत आहेत, त्यांना जाऊन भेटतायत आणि त्यांची भेट घेताना गप्पा मस्करी होतीये. काचेतनं मला दिसते हास्य विनोद चालले. मी वेटिंग रूम मध्ये बसलेलो आहे. किती वेळ बसलो असेल मी अंदाजे? आय वॉज इन दॅट ऑफिस फॉर 4 hours. मी ठरवलं होतं आज या माणसाला भेटूनच जायचं. शेवटी त्यांच्या लक्षात आलं की कोणतरी एक व्यक्ती जी बाहेर ऑफिसमध्ये माझी वाट बघते. त्यांनी त्यांच्या प्यूनला विचारलं की कोण आहे. मग त्यांनी सांगितलं असं आहे. मग त्यांनी मला आत बोलवलं आणि मी आज जाताना ना एक प्लस पॉईंट माझ्या डोक्यात होता की दॅट प्रोड्युसर वॉज फ्रॉम माय नेटिव्ह प्लेस. सोलापूरचे होते, मी सोलापूरचा आहे. तर मी आत गेल्यानंतर नमस्कार चमत्कार झाला आणि ते जेव्हा बोलायला लागले तेव्हा उगीच मी एक शब्द टाकला, सर आपण सोलापूरचे का? म्हणजे तू कसं ओळखलं? म्हणजे तुमच्या बोलण्यावरून ओळखलं. मग झालं एक कनेक्शन मिळालं. बोलता बोलता सगळं झालं. त्यांनी मला प्रॉमिस केलं तुला पुढच्या एपिसोडमध्ये मी घेतो वगैरे वगैरे. म्हणजे ठीक आहे सर, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही मला भेटलात. मी उठलो, दारापर्यंत गेलो. त्यांनी मला हाक मारली, कुलकर्णी 1 मिनिट, तुम्ही कुठे राहता? म्हटलं सर मी डोंबिवलीला राहतो. तो माणूस उभा राहिला ऑफिस त्याच्या टेबलवरनं, सॅल्यूट केला. मला तुमच्या पेशन्सची कमाल आहे, तुम्ही एवढ्या पेशन्सने माझी वाट बघत होता, ह्याबद्दल मला खूप कौतुक आहे. आणि एक ना एक दिवस तुमचं हे पेशन्स तुम्हाला सक्सेस देईल. तर आपण जे आता म्हणतोय पेशन्स, सक्सेससाठी पेशन्स खूप महत्वाचा आहे. चटमंगनी पडब्या उपयोग नाही. असं म्हणतात की वाळूचे कण असे रगडल्यानंतर जे तेल मिळतं, म्हणजे तो जो एक वाक्यप्रचार आहे, तर त्यामध्ये सुद्धा हे सांगितलं की आपल्याला अविरतपणे कष्ट, अविरतपणे त्यामध्ये आपल्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी मेहनत ही करणं खूप गरजेचं आहे. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मनाच्या समाधानाला तुमच्या यशाची व्याख्या बनवली, ते सुद्धा खूप वाखाणण्याजोगं आहे. पण आपण जर म्हटलं की हे यश मिळवण्यासाठी, हे समाधान मिळवण्यासाठी आपल्याला अविरत काम करावं लागतं, कष्ट करावे लागतात. पण जर आपल्या मनात प्रेरणा असेल तरच हे शक्य होतं. नक्की. तर अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला प्रेरणा देते तुमच्या आयुष्यात? ते पेशन्स आणि ते सर्व काम करणं. प्रेरणा हीच की मला या फील्डमध्ये काही ना काहीतरी करायचं आहे. हे एक लहानपणापासून जे बिंबवलं गेलं होतं ना, तीच माझी प्रेरणा होती. इफ यू रिमेंबर, मी जेव्हा सब टीव्हीच्या सिरियल करायचो हिंदीमध्ये गौतम अधिकारींबरोबर, मड आयलंडला शूट असायचं. रात्री 11 वाजता वगैरे पॅकअप व्हायचं. तिकडनं मडून वरनं जेटी करून अंधेरी करून दादरला यायचं. दादरच्या ब्रिजवरती धावत खाली उतरताना समोरनं कसारा गेलेली असायची आणि मग ते
बॅगेजेस घेऊन पहिल्या गाडीची वाट बघत प्लॅटफॉर्मवर डुलक्या काढायच्या. हे अविरत श्रमच होते आणि श्रम केले म्हणून आज कुठेतरी आशेचा किरण, लुकलुकणारा किरण मोठा झालाय. नक्की. त्यावेळेला असं तुम्हाला वाटलं का की आपण आपलं घर जे आहे ते जवळ घ्यावं, वेस्टर्न लाईन मध्ये किंवा जिथे तुमचं काम आहे तिथे घ्यावं, असं तुम्हाला वाटलं? नाही वाटलं, कारण ह्याच्यासाठी की मी जिथं राहतो डोंबिवलीला, तिथे आमची मोठी 52 बंगल्यांची सोसायटी आहे. आणि मी जेव्हा प्रचंड कष्ट करून घरी जातो आणि माझ्या गच्चीवरती चटई टाकून आभाळ बघतो ना, निरभ्र आभाळ, ते जे सुख आहे ना, त्या सुखासमोर हे कष्ट काहीच नाहीये. आणि मला का कोणाचं पहिल्यापासून ते अंधेरीतल्या किंवा गोरेगावातल्या 2 BHKच्या घरात राहायला माझं मनच करत नाही. सो इट वॉज आउट ऑफ क्वेश्चन की मी किती कष्ट करायला तयार आहे, पण मी राहणार डोंबिवलीला. अच्छा, अरे वा, म्हणजे डोंबिवलीचं प्रेम याच्यामध्ये तुमचं दिसतं. तर आमचे दर्शक तुमच्याशी कशा माध्यमातून, कोणत्या माध्यमातून संपर्क करू शकतात? संपर्क करायला अशोक कुलकर्णी नेहमी 24/7 अवेलेबल असतो. मी जिथं जिथं जातो, माझ्या म्हणजे ऍज अ गेस्ट म्हणून वगैरे जातो, कॉलेजच्या फंक्शनला जातो, मी स्पष्टपणे जाहीररित्या स्टेजवरनं माझा मोबाईल नंबर देतो. औरंगाबादला एक किस्सा असा झाला होता की मी माझा नंबर दिला, मी रिपीट करतो नंबर, मुलं लिहून घेतात आणि नंतर कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणाले, कुलकर्णी तुम्ही केवढी मोठी चूक केली. म्हटलं काय झालं? तुम्ही नंबर दिला. म्हटलं काय झालं? दे आर स्ट्रगलर. जेव्हा ते मुंबईत येतील तेव्हा त्यांना योग्य गायडन्स मिळणं खूप गरजेचं. जो स्ट्रगल मी केला तोच ते करणार, पण ते योग्य मार्गाने करतात की नाही याच्यासाठी कोणतरी त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे. मग मी उभं राहिलं तर काय झालं? आजही असे तिकडनं शिकून मुंबईत येऊन आता स्ट्रगल करणारे 3-4 मुलं आहेत जे अजूनही मला फोन करून सांगतात, सर आम्ही हे करतोय, सर आम्ही हे करतो. हे माझं, मी म्हणतो की माझं समाधान आहे, माझं क्रेडिट आहे. एक छोटासा किस्सा सांगतो. मी हैदराबादला शूट करत होतो आणि त्या हैदराबादच्या शूटमध्ये एक स्पॉट बॉय होता राजू नावाचा. ते एका शेड्यूलमध्ये त्यांनी एक शेड्यूल पॅकअप झालं आणि त्यांनी मला सांगितलं, सर अगली बार आएंगे ना तो मेरे को हाथ में जो कड़ा रहता ना तांबे का, वो कड़ा लेके आना. ठीक आहे. नेक्स्ट शेड्यूल लागलं. मी दादरच्या ब्रिजवरती होतो, फुल मार्केटचं ब्रिज, तिथं ते कडेवाले वगैरे बसतात. असं पास झालं आणि एकदम स्ट्राईक झालं, अरे यार या राजूला कडं हवंय. मी ते घेतलं, एक मीडियम साईजचं असं कडं घेतलं. हैदराबादला गेलो, सेटवर गेल्यावर विचारलं राजू किधर है, उसको बुलाव. तो राजू आला, मी त्याला ते कडं दिलं. त्याच्या डोळ्यातले आनंद अश्रू नक्कीच खूप छान सर. आणि अभिनेता म्हणून तुमचा जो प्रवास सुरू झाला त्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. तुम्ही कोणत्या कोणत्या मालिका केल्या आहेत आणि कशा पद्धतीने त्याचे काय काय छोटे छोटे अनुभव? मालिका बऱ्याचशा झाल्या माझ्या, मराठीमध्ये झाल्या, हिंदीमध्ये झाल्या. सब टीव्हीच्या हिंदी गौतम अधिकारी बरोबर बऱ्याचशा केल्या होत्या मालिका. मग त्यानंतर मी फिल्मकडे वळलो. फिल्मकडे वळल्यानंतर रांजणेगावचा पाटील, राजमाता जिजाऊ फिल्म मधला, तो माझा अत्यंत आवडता रोल असा झाला होता. कारण रांजणेगावचा पाटील क्रूर, बाय द वे मी आधी जे काही कामं करायचो होते मी निगेटिव्ह कामं करायचो. आय वॉज प्लेइंग एज अ निगेटिव्ह कॅरेक्टर. रांजणेगावच्या पाटीलमध्ये मी ह्याच्यामध्ये राजमाता जिजाऊमध्ये मी रांजणेगावचा पाटील केला होता आणि तो रोल इतका सुंदर आणि असा ठसठशीत वाटला होता ना की शूटिंग करताना तिकडच्या साप नावाचं गाव आहे साताऱ्याजवळ, तिकडच्या बायकांनी मला शिव्या घातल्या होत्या, मला मेला टकल्या. सेम केस माझी झाली होती. मी गुजराती, मी बाय द वे मी 6 भाषांना कामं केली आहेत. मी मराठी, इंग्लिश, गुजराती, कोंकणी, भोजपुरी अशा फिल्मांना कामं केली. तर भोजपुरी फिल्म करत होतो. फिल्म झाली आणि एक साधारणतः 10-12 दिवसांनी मला परत डायरेक्टर विमल कुमार यांचा फोन आला की अशोक जी आपको फिर आना है मड आयलंड, आपको मार खाना है. म्हणजे का? म्हणजे आता ते रशेस बघितल्या, डिस्ट्रीब्युटरने बघितलं, सगळ्यांनी बघितलं. सगळ्यांचं असं म्हणणं की विलनला हिरोईननी मारलं नाहीये. अच्छा, यू वोंट बिलीव्ह, मी अख्खा दिवस मार खातो पण ते समाधान होतं. दॅट वॉज अ व्हेरी, म्हणजे कुठेतरी होतं की कुठेतरी माझ्या कामाची एक पोच पावते असं होतं. आणि आय वॉज गोइंग आउट विथ द फ्लो. मग सिरियल मधनं मी फिल्म मध्ये आलो. जसं मगाशी म्हणालो 6 फिल्म केल्या. माझं भाग्य, मी आमिर खान बरोबर केलं, गुलशन गुरुवर बरोबर केलं, अमितजी बरोबर ऍड केल्या, असं बरंच काही केलं. इट वॉज माय रिच एक्सपिरियन्स. मला हिंदी आणि इतर भाषांमध्ये खूप छान सपोर्ट मिळाला.
नक्कीच. आणि तुम्ही आज आमच्या पॉडकास्टवर आलात, तेवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, त्यामुळे मला सुद्धा तुमच्या या जर्नीबद्दल समजलं. तर आमच्या दर्शकांसाठी तुमचे काही मोजके आम्हाला डायलॉग्स किंवा मोजकी अशी ओळख तुम्ही करून देऊ शकता? मगाशी म्हणालो ना की रांजेगावचा पाटील, त्यामध्ये एक सीन असा होता की रांजेगावच्या पाटलांनी एका मुलीवर अत्याचार केलाय, त्या मुलीने आत्महत्या केली आणि रांजेगावची त्या पाटलाची तक्रार राजमातांकडे गेली आणि त्यांनी फरमान काढले की पाटलाला घेऊन या. तो सीन असा होता की मी मस्तवाल माझ्या राजवाड्यामध्ये गुडगुडी पीत बसलेलो आहे आणि राजेंचे शिलेदार येतात आणि ते सांगतात की राजेंनी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि ताबडतोब या. अर्थात हा रांजेगावचा पाटील म्हणजे अत्यंत असा मस्त मौला माणूस, असे बेफिकिरीमुळे तो हे टाकतो, अशी चिलीमची हे टाकतो, गुडगुडीची पाईप टाकतो. अरे कोण पाटील, राजेला जाऊन सांग आम्ही तुम्हाला बळकत नाही, आम्ही तर फक्त आदिलशाहचे सेवक, आदिलशाह जे सांगेल तेच आम्हाला मान्य आहे. जाऊन सांग तुझ्या राजेला रांजेगावचा पाटील असा तुमच्याकडे येणार नाही म्हणून. तर हा माधुरापणा होता. आणि स्वामींच्या भूमिकेमध्ये जेव्हा एका त्या सिरियलमध्ये मी काम करत होत्या तेव्हा एक सीन असा होता की स्वामींची ओळख होते भक्तांना आणि मग स्वामी त्यांना सांगतात की आजपर्यंत ही वस्तू मी जपली, आता ही वस्तू मी तुम्हाला देते, याचं जतन करा, याचा सांभाळ करा, घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचं वचन आहे. दोन म्हणजे एक टोटल रांगडा आणि इथं टोटल आध्यात्मिक असं तो एक टच आहे. जे मिळतं ते करत राहायचं, डायरेक्टर सांगेल तेच करायचं, कुठल्याही कामामध्ये ढवळाढवळ करायची नाही. डायरेक्टरनी सीन कन्सिव्ह केलेला असतो, त्याला जे अपेक्षित असतं ते आपण द्यायचं आणि ते आपलं श्रेय आहे. आपण असं म्हणतो की अभिनेत्याला आपल्या सिरियल मधले, आपल्या चित्रपटांमधले जी भूमिका असतात त्याचे काही डायलॉग्स जे असतात ते त्याच्या मनापर्यंत पोहोचलेले असतात. एक सिरियल होती मराठी, त्याच्यामध्ये तो एक अगतिक पिता दाखवलाय आणि त्याची मुलगी एका लो इन्कम वाल्या मुलाशी प्रेमविवाह करून पळून जायच्या प्लॅन मध्ये असते. ते वडिलांना कळतं तेव्हा तो त्या मुलीला सांगतो जाऊ नकोस ग, खरंच माझं ऐक, तो तुझ्या योग्यतेचं नाहीये, तो तुला मी कसं पाठवलंय माझं मला माहिती आहे. जे बोट धरून तू चालायला शिकलीस तेच बोट आज सोडून चाललीस. एकदा विचार कर, आपल्या बापाला अनाथ करून जाऊ नकोस कर, की माझं ऐक. खूप छान, खूप छान. आणि त्या भूमिकेत आता आपल्या पॉडकास्ट मध्ये सुद्धा जाताना तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव ही कशा पद्धतीने लगेच तुम्ही ते आणले, त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक. ऍक्च्युली आमचं जे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ जे महानाट्य आहे त्याच्यामध्ये सुंदराबाई हे कॅरेक्टर आहे जे स्वामींच्या वरती काही काळापर्यंत राज्य करतं. सुंदराबाई एकच बाई अशी असते की तिचं स्वामी ऐकतात आणि स्वामी तिच्या बोलण्याला हे करतात, इन्फ्लुएन्स होतात. आणि एक सीन असा असतो की स्वामी समर्थांचे जे सेवक आहेत सुंदराबाईच्या इन्फ्लुएन्स मध्ये एवढे गेलेले असतात की सुंदराबाई स्वामी सुतांचं अपमान करते आणि स्वामी सूत म्हणतात की आता मी पुन्हा या मठात येणार नाही, मी मुंबईला जाईन, परत मला बोलावू नका. स्वामी सूत निघून जातात, सुंदराबाई अशी उभी असते आणि त्यावेळेस स्वामींचा जो काही उद्रेक होतो, स्वामींचा प्रचंड उद्रेक होतो. बाजूच्या सेवकाच्या गळ्यातला ते पंचा काढतात आणि सुंदराबाईला जे बुडवतात ना, त्यावेळेस तो जो सीन असला, सुंदरे तुला कसं वाटलं, लाज वाटली माझ्या माणसाला, माझ्या जीवावरती तू सगळं हे केलंस, माझ्या जीवावरती लोकांना फसवलंस, आज माझा स्वामी सूत माझ्यापासून दूर गेला असं म्हणतात. आणि क्षणभर असे हातबल होतात, सेंटर ऑफ द स्टेज येतात, हातबल होतात आणि त्याच्या हातातनं तो पंचा असा सुटतो आणि तो पंचा जेव्हा सुटतो ना तेव्हा लिटरली असे डोळ्यातनं पाणी असतात. कारण त्यांनी सुंदराबाईंनी केलेल्या स्वामी सुतांचा अपमान स्वामी सुतांना सांगतो आणि त्यानंतर स्वामी सुत मुंबईला जातात आणि ते तिकडे देहत्याग करतात. तेव्हा ते तिकडे जे स्वामींना हाक मारतात ना, तो भयानक सीन आहे. ऑडियन्स मधनं आम्हाला असे हुंदके ऐकू येतात आणि लोक इतकी इन्व्हॉल्व्ह होतात ना की
टोटली थिएटर स्वामीमय झालेलं असतं. आणि हे माझ्यासाठी नव्हे तर माझ्या त्या कॅरेक्टरसाठी एक पारितोषिक आहे असं मी समजतो. नक्कीच तुमच्या अभिनयाचं ते एक पोचपावती आहे, पारितोषिक आहे. खूप छान वाटलं सर. आणि स्वामींच्या भूमिकेमध्ये जाताना तुमचे जे काय काय अनुभव आले? स्वामींचे अनुभव तो इतके प्रचंड आहेत. एक 2 अनुभव सांगतो. डोंबिवलीला स्वामींचं घर आहे, म्हणजे स्वामींचं घर म्हणतात त्याला. तिथं मी गुरुपौर्णिमेला स्वामींच्या वेशात लोकांना भेटतो, आशीर्वाद देतो. आता ते बंद केलं, कारण माझ्या गुरूंनी सांगितलं की नॉर्मल लाईफमध्ये स्वामींच्या वेशात तू जायचं नाही. शूटिंग असेल, नाटक असेल तर तू ते करू शकतो, पण इतर ठिकाणी नाही. त्यामुळे मी आता ते बंद केलंय. मी त्या इन्सिडेंट नंतर एक 8-10 दिवसांनी तिथे गेलो तर मला ते म्हणाले की कुलकर्णी तुमच्यासाठी एक फोन आला होता. म्हणलं कोणाचा? म्हणजे एक आसामवरनं बाईने फोन केला आणि तिला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे माझ्याशी बोलायचं आहे? म्हणजे हा, तिने नंबर दिलाय तर आपण त्या नंबरवरती तिच्याशी बोलणार आहोत. मग त्यांनी तो नंबर लावला, त्या बाईशी मी बोलायला सुरुवात केली. ती बाई असं म्हणली मला की आप यहाँ पे कब आ रहे हो? म्हणलं क्यों? मेरे को आपको पर्सनली देखना है. वो जो वीडियो में हमने देखा आपको, तो हमारे आंसू नहीं थम रहे थे. आप साक्षात भगवान लग रहे हो. हमको आपकी पूजा करना है. म्हणजे बाई ग, हे जे आहे मला देणं ते स्वामींचं देणं आहे, माझं काही नाहीये त्याच्यामध्ये. मी जेव्हा माझं ते स्वामींचं काही करतो ना, तेव्हा मी स्वामींची माफी मागतो की मी निमित्त मात्र आहे, बोले होते धनी तुम्ही आहात. कारण काय की बरेच वेळा आता असं घडायला लागले की मी जे बोलतो ना ते प्रत्यक्षात व्हायला लागलंय. कारण माझ्या गुरुनी मला सांगितले की तू एक लक्षात ठेव की करोडो लोकांना तुझी निवड का झाली ह्याचा विचार कर. हे तुला समजलं पाहिजे. कारण तुम्ही जर आता माझ्याकडे नीट साधारणतः बघाल ना तर माझे कान, माझं कपाळ आणि मी जो उभं राहिलो तर माझे हात, हे थोडेसे प्रपोर्शन पेक्षा लांब आहेत. आणि ही स्वामींची देणगी आहे माझ्यासाठी. त्यामुळे मी निमित्त मात्र करविता धनी ते आहेत, जे काही ते करून घेतील ते करायची माझी क्षमता मी वाढवतोय. आणि एक असं पण आहे यामध्ये की देवाचा उद्देश आपल्याला आता कळत नाही सर. आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला काही क्षणिक त्रास होतोय किंवा आपल्याला क्षणिक एखादा फायदा होतोय किंवा आपल्यासोबत जे क्षणिक घडतंय ना त्याच्या मागचं लॉंग टर्म प्रोव्हिजन काय आहे ते समजण्यासाठी गुरूंचा त्यामध्ये रोल खूप महत्वाचा, खूप महत्वाचा आहे. खूपच महत्वाचं आहे. माझ्या नशिबाने मला हे गुरु लाभलेले आहेत आणि ते मला योग्य मार्गावरती नेत आहेत, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आता एक इन्सिडेंट छोटासा सांगतो मी. अक्कलकोटला आमचा प्रयोग होता, अन्नछत्रमध्ये प्रयोग झाला. प्रयोगात कसं असतं की प्रयोग संपल्यानंतर ना साधारणतः पाऊण तास मी लोकांना आशीर्वाद देत असतो, लोकांचे अश्रू पुसत असतो. पण लोक एवढे इन्व्हॉल्व्ह होतात त्या कॅरेक्टरमध्ये माझ्या, आणि ते म्हणतात की काय आहे ते बघतोय, ते स्वामी अनुभवतोय. तर अक्कलकोटला शो होता, लोक भेटत होते. कसं होतं, एक मुलगी त्या बाजूला उभी आहे आणि आपल्याला ना सिक्स सेन्स असतो की इथं कोणतरी उभं आपल्याकडे बघतंय. तर मी एकदा बोललो, मी परत बघितलं, मग परत बोलायला सोडून मी परत बघितलं, म्हणून तिथं का उभी आहे. म्हणून मी शेवटी तिला विचारली, येस. ती मुलगी माझ्याजवळ आली आणि ती मुलगी हमसून रडत होती. तिच्या मागे तिचा नवरा, दीर, सासू सासरे आलेली सगळी फॅमिली उभी आहे आणि त्यांनाही कळे नाही हिला काय झालं. शेवटी मी त्यांना म्हणलं, एक मिनिट थांबा जरा, तिला पूर्ण मोकळं होऊ द्या रडून, मग आपण तिला विचारूया काय झालं. ते सगळं झाल्यानंतर मी तिला विचारलं की आता मला सांग की तुला एवढं घाईवरून का आलं. तर तिने मला सांगितलं, मी स्वामी पुस्तकात बघितले, स्वामींचं फोटो बघितले, स्वामीचं चरित्र वाचले, पण आज साक्षात स्वामी बघितल्यानंतर मी राहतो. अशी स्वामी भक्ती असलेली लोक, काय म्हणायचं त्यांना, स्वामींचं वेड म्हणायचं का स्वामींची भक्ती म्हणायची. असं म्हणू शकतो आपण की ती आपल्या मनाची एक शक्ती आहे जी आपल्या भक्तीला मूर्त स्वरूप देण्यासाठी आपल्याला सतत प्रेरित करत असते. आणि जेव्हा असं आपण साक्षात बघतो त्यावेळेला मनातलं ते पूर्ण सगळं झाल्याची भावना, उत्कटता जी असते ती पूर्ण होते. आणि नक्कीच हा अनुभव तुमच्या मार्फत हजारो लोकांना, करोडो लोकांना, लाखो लोकांना यापुढे सुद्धा मिळत राहू हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आपण आध्यात्मिक भूमिका जी करता आणि त्या समोर प्रेक्षक त्या भावनेत ना तुमच्या सोबत अशा पद्धतीने तन्मय होऊन जातात की त्याचा अनुभव तुम्हाला आलाच आहे. नक्कीच. आणि त्या व्यावसायिक नाटकामध्ये सुद्धा ही भक्तिभाव आणि ही आध्यात्मिक तुमची भूमिका याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा ना. कसं असतं की तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीला नाही म्हणता तेव्हा स्वामी तुम्हाला ते करायलाच लावतात. माझ्या बाबतीत ते असं झालं, मी एक प्रोफेशनल थॉट म्हणून मी तेव्हा ती भूमिका नाही म्हणालो होतो, कारण नागपूरला जाऊन कुठे मी नाटक करू असं माझ्या डोक्यात होतं.
आणि कोणत्या आपण भूमिकेबद्दल बोलताय ते तर- पण सांगा. हा, तर ते नाटक होतं. अर्थात ते मलाही माहित नव्हतं. आता जो तुम्हाला प्रश्न पडला ना, तो प्रश्न मलाही पडला होता की कुठलं नाटक आहे, काय आहे, मला काहीच माहित नव्हतं. पण जेव्हा मला प्रत्यक्षात डायरेक्टरची भेट झाली आणि सगळं बोलणं झालं, तेव्हा मला कळलं की स्वामी समर्थांचं नाटक करायचं. बरं, स्वामी समर्थांचं नाटक करायचं आणि भूमिका पण स्वामींचीच करायची. बाप रे, म्हणलं हे कठीण आहे माझ्यासाठी. कारण मी इतके दिवस जो सिरियल मध्ये आणि फिल्म मध्ये निगेटिव्ह कॅरेक्टर करणारा माणूस एकदम आध्यात्मिक भूमिकेकडे वळायचं प्रॅक्टिकली वॉज नॉट पॉसिबल. पण म्हणतात ना की ते विधी लिखित असतं आणि स्वामी एकदा तुमच्या मागे लागले की तुला हे करायचं आहे किंवा मी हे तुझ्याकडनं करून घेणार आहे, तर त्या बाबतीत माझं तसं झालं. हे मी जे नाटक करतो, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, हे देव्हारा निर्मित म्हणून संस्था आहे. आमचे डहाके म्हणून आमचे प्रोड्युसर आहेत आणि नाटकाचे दिग्दर्शक आहेत सुबोध सुरजीकर. तर हे नाटक आहे विदर्भातलं, नागपूरचं. अरे वा. म्हणजे मी एकटा इकडनं तिकडे जातो, बाकी टीम तिकडची असते. अच्छा, अरे वा. आणि आम्ही 25-30 प्रयोग आतापर्यंत आमच्या तिकडे झालेले आहेत. आणि आता आम्ही मुंबईला पदार्पण केलेलं आहे आणि डोंबिवलीतही पदार्पण झालंय आमचं. आणि अक्षरशः दादरचे शो तर पूर्णपणे स्वामीमय होते. अंगावर काटा येणारा अनुभव होता तो. आणि नंतर मलाच थोडंसं आश्चर्य वाटतंय की माझ्यात एवढा फरक कसा काय झाला. जी एक निगेटिव्ह थॉटवाली भूमिका मी नेहमी करायचो, त्याच्यावर मी डायरेक्ट स्वामींच्या भूमिकेत आलेलो आहे. असं म्हणता येईल की तुम्हाला एक माणूस म्हणून किंवा एक व्यक्तिमत्व म्हणून छटा आहेत त्या पण स्वामींसोबत इतक्या मॅच होत आहेत. म्हणजे त्या डायरेक्टरची जी दृष्टी आहे ती नक्कीच त्यातनं एक निगेटिव्ह रोलची पास्ट सगळं त्यांनी विसरून तुम्हाला ती भूमिका देण्यामागे सुद्धा एक स्वामींचंच प्रयोजन असेल. या महानाट्याबद्दल सांगायचं म्हणजे खरं सांगू ना तुम्हाला, हे नाटक माझा श्वास आहे. मी इतका इन्व्हॉल्व्ह झालो ना या नाटकामध्ये की मला मुंबईतल्या एका संस्थेने विचारलं होतं की स्वामींची भूमिका करशील. ऑफरही चांगली होती, प्रयोगही खूप चांगले लागत होते, पण मी चक्क नाही सांगितलं. चक्क नाही एवढंच सांगितलं की माझे जे ऋणानुबंध त्या संस्थेशी किंवा त्या स्वामीच्या नाटकाशी झालेले आहेत ना, ते मला तुम्ही लाख रुपये दिलेत ना तरी मी नाही म्हणेन. इतकं माझं त्याच्याबद्दल अटॅचमेंट झालं आणि ते केल्याशिवाय नाही होतो. आणि हा मार्ग दाखवला मला स्वामींनी. त्यामुळे मला नाही करायचं, दुसऱ्या कोणाकडे करायचं नाही, मला फक्त या संस्थेकडे काम करायचं. ह्याच्यासाठी मी मुंबईतल्या शोसाठी झटतो, मी बाहेरच्या शोसाठी झटतो. मी बाकीचे लोक म्हणतात तू वेडा आहेस का, तू का एवढी धावपळ करतो. अरे धावपळ का करतो नाही, धावपळ करून घेतली जाते कारण मला स्वामींना लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आज मी महाराष्ट्रात आहे, उद्या महाराष्ट्राच्या बाहेर जायचंय. महाराष्ट्राच्या बाहेरून मला आणखीन माझी झेप मोठी आहे स्वामींच्या नाटकांसाठी आणि स्वामींच्या कृपेने हे नक्की होणार याची मला पूर्ण खात्री. असं म्हणतात की आपला जर पर्पज स्ट्रॉंग असेल तर आपल्याला जो मिळणारा जो त्यातनं रस्ता आहे तो आपल्याला मिळवताना, त्या रस्त्यावर मार्गक्रमण करताना कितीही अडचणी आल्या तरी आपण त्या अडचणींवर मात करतो आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. तर नक्कीच तुम्ही जो पर्पज किंवा जी एक म्हणतो आपण ध्येय की आपल्याला स्वामीमय जग करायचंय किंवा स्वामींच्या विचारांना जगापर्यंत पोहोचवायचंय, या विचारांनी प्रेरित होऊन तुम्ही जे कार्य करता नक्की त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पुढील प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि दर्शक सुद्धा जे तुम्हाला प्रेम देतात ते असंच वृद्धिंगत हो. खूप छान पद्धतीने आपल्या या पॉडकास्टमध्ये तुम्ही सहभागी झालात. आमचं भाग्यच म्हणायला पाहिजे, दर्शकांचं सुद्धा भाग्यच म्हणायला पाहिजे. आणि आता जर दर्शकांना तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर ते कशामार्फत तुमच्याशी संपर्क? हा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की माझा नंबर मी अगदी सहजगत्या देतो. कारण कोणीही ज्या फील्डमध्ये येणारा कोणीही भरकटू नये किंवा दुसऱ्या मार्गाला जाऊ नये, कारण माझ्या अनुभवाचा फायदा त्यांना मिळावा हे माझं उद्दिष्ट आहे. सो माझा नंबर 703-909-2320. आय रिपीट 703-909-2320. सर, तुमच्यासोबत आज हा पॉडकास्ट करताना खूप सारे असे अनुभव आले की ज्यामुळे आपल्या भक्तीला शक्तीची जोड देणं खूप गरजेचं आहे. भक्तीला शक्तीची जोड देणं खूप गरजेचं आहे आणि हे समजलं. आणि अशा पद्धतीने एक अभिनेता आपल्या आयुष्यात वेगवेगळे ज्या भूमिका करतो त्यातून त्याच्या आयुष्यात, पर्सनल आयुष्यात सुद्धा खूप तो पुढे जात असतो, अनुभवाने समृद्ध होत असतो, याची एक प्रचिती आली. तुम्हाला आजचा एपिसोड किंवा हा पॉडकास्ट शूट करतानाचा अनुभव याबद्दल काय वाटलं? थोडक्यात. माझं कोणी पदक नाहीये,
आजच्या पॉडकास्ट नंतर तू माझाच आहेस. हे बॉन्डिंग आहे आपलं ना, हे बॉन्डिंग कायम राहणार आहे. फक्त पॉडकास्ट पुरते आपण आलेलो नाही. थोडक्यात सांगायचं तर रोहन इज मल्टी टॅलेंटेड पर्सन. त्यांनी आता जे काही मला त्याची ओळख करून दिली, ती ओळख करून दिली तेव्हा मी ते बघत होतो, ऐकत होतो. एवढे टॅलेंट या माणसाकडे असताना हे माझं तुझ्यासाठी प्रशस्तीपत्र आहे की अर्थात हे असंही म्हणेल की स्वामींनी दिलेलं मला आत्ताचं शब्दबळ आहे हे रोहनला दे म्हणून, की हे माझ्याकडनं आलेलं तुला स्वामींचं प्रशस्तीपत्र आहे की तू असंच काम करत राहा आणि असंच लोकांमध्ये एक अवेअरनेस निर्माण कर. जे काही करत आहे त्यामध्ये प्रचंड झोकून काम करतो हे लक्षात आलेलं आहे. सो पुन्हा एकदा स्वामी हो आणि आशीर्वाद. तर मी माझ्या कुठल्याही पब्लिक अपिअरन्स किंवा कुठल्याही या अशा पॉडकास्ट किंवा ह्याच्यामध्ये एंडला माझं स्वामींचं वचन मी अवश्य म्हणतो. नक्कीच ते मी माझ्या दर्शकांसाठी म्हणेन. नक्की. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी हो, स्वामी हो, स्वामी. नक्की. धन्यवाद.